जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या गावचे सन्मान्य सरपंच तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अजयजी नाना, या गावचे प्रगतशील शेतकरी आदरणीय गोरख भाऊ, उपाध्यक्ष ज्ञानेश्वरजी गोडके, या गावचे शिक्षणप्रेमी नागरिक आदरणीय जिजाजी गोडके, पुरुषोत्तमजी गोडके आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, आमच्या भारत देशाचे उद्याचे भावी आधारस्तंभ, आमच्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक स्टाफ, आज आपण हिंदवी स्वराज्य ज्याने निर्माण केलं, मनगट आणि तलवारीच्या जोरावर ज्या हुकुमशाहीला मोडून काढलं, अशा छत्रपती शिवाजी महाराज घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्मसोहळा आपण मोठ्या हर्षोल्लासामध्ये आपल्या या शाळेमध्ये संपन्न करत आहोत. खरं तर आज सिंदखेड राजा या ठिकाणी फार मोठा सोहळा असतो. प्रत्येक वर्षी तिथं उपस्थित राहण्याचा मी प्रयत्न करत असतो, परंतु आदरणीय नाना यावेळी जाता आलं नाही, ही खंत मनामध्ये आहे. तरी पण मनापासून जिजाऊ महासाहेबांना मानाचा मुजरा करतो आणि असे कार्यक्रम शाळेमध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा होणं अपेक्षित आहे. कारण या महान पुरुषांचा जो वारसा आहे, तो वारसा पुढच्या पिढीला घेऊन जाण्याचा दुवा म्हणजे ह्या जयंती, पुण्यतिथी किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असेल, याच्या पाठीमागचा उद्देश असतो. आणि जिजाऊ महासाहेबांचं कार्य असेल किंवा विवेकानंद यांचा जे काही महान कार्य, याच्या कार्याला उजाळा देण्याचा आणि त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्याचा आजचा हा कार्यक्रम आहे. थोडासा कार्यक्रमाला वेळ झालेला आहे, त्यामुळे फारसं आपला वेळ न घेता पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि इथंच प्रास्ताविकाला पूर्ण देतो. धन्यवाद.